तर कुर्ल्यातल्या LBS मार्गावर सुद्धा प्रचंड पाणी साचलेले आहे। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही मार्गिका बंद आहेत। काही दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले आहे। पाणी जास्त साचले त्यामुळे एक चारचाकी सुद्धा इथे पाण्याखाली गेली। हे बस झालं हे, अरे पाणी बघ केवढं। रोडवरती आहे, रोडवरती मिठी नदीचं पाणी रस्त्यावरती आलेलं आहे। संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। आपण बघू शकतो ही एक मोठी पॉश गाडी आहे। ही गाडी संपूर्ण या परिसरामध्ये अडकलेली आहे पाण्यात। पाणी भरलेलं असताना त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला परंतु ती मध्ये अडकलेली आहे। बस आहे ती सुद्धा मध्ये स्टक झालेली आहे। लोक या मोठ्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करतात। जवळपास कमरे आणि गुडघ्यापर्यंत पाणी आहे। ती रिक्षा आपण बघू शकतो की ती रिक्षा अर्धी बुडालेली आहे, तरी पण तो त्याचा प्रयत्न आहे की गाडी पुढेपर्यंत घेऊन जाण्याचा। हा सगळे परिसर मिठी नदीच्या आसपास आहे आणि त्याच्यामुळे LBS रोडवर प्रचंड असं पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय। बसेस येतात परंतु अनेक बसेस आणि गाड्या आहेत त्या अडकलेल्या आपल्याला दिसतात। काही टू व्हीलर्स आहेत त्या टू व्हीलर्स सुद्धा रस्त्यात अडकलेल्या आहेत। हा संपूर्ण रोड हा कुर्ला आणि CST कडे जाणारा रोड आहे। धारावी रोड आहे, LBS रोड आहे। हा रोडवरती एकदम पाणी साचल्यामुळे लोकांची एकदम तारांबळ उडालेली आहे। परंतु पोलीस प्रशासनाकडून सूचना करण्यात आलेली आहे की जर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडू नका, कारण मिठी नदीचं जे पाणी आहे ते बाहेर आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नका, घरी सेफ राहा। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।